नमस्कार मंडळी, मी संध्या सपरे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे डोहे या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण भागवत कथा पुराणाला सुरुवात केलेली आहे. भागवत कथा पुराण एपिसोड 21 आपण चालू करत आहोत. भागवत कथा पुराण एपिसोड 21 सप्तम स्कंद भाग 3. या एपिसोडमध्ये आपण काय काय बघणार आहोत ते आपण जाणून घेऊया. यामध्ये आपण जाणून घेणार आहोत धर्म म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण जाणून घेऊ. नंतर 4 आश्रम जे सांगितले गेले आहेत त्याबद्दल आपण बघूया. संन्यास धर्म म्हणजे काय हे जाणून घेऊ. व्यक्ती, समाज आणि देश या 3 घटकांना समन्वय साधून त्याद्वारे प्रगती करावी असं सांगणारा ऋतधर्म आपण जाणून घेऊ आणि बरंच काही. पुराणाला सुरुवात करण्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीम गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणता स्मताम्. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्विहित पाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्ती तनूजावनम्. एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. आपला सप्तम स्कंद चालू आहे. याचा विषय आहे कर्मवासना. यामध्ये सप्तम स्कंदाचा शेवटचा भाग 3 आपण आता बघणार आहोत. यामध्ये धर्माबद्दलचं विवेचन आलेलं आहे. धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे मनुष्यानं जगतामध्ये समाजामध्ये वावरताना काही नीती नियम आणि कायदे यांचं पालन करावं लागतं. तसंच व्यवस्थितपणे सगळ्यांशी नीटपणे वागण्यासाठी आपल्यामध्ये काही सत्वगुण आपल्याला जोपासावे लागतात. दया, क्षमा, प्रेम, शांती या मूल्यांचा आपल्याला आदर करावा लागतो. समाजामध्ये आपण काही एकटेच राहत नाही, त्यामुळे मनाला येईल तसं स्वैर वर्तन समाजामध्ये चालू शकत नाही. आपण आपल्यावर जाणीवपूर्वक समाजाचं भान ठेवून काही बंधनं घालणं हे अत्यंत आवश्यक ठरतं. आपापली नित्यकर्म अतिशय निष्ठेनं प्रेमानं ती नीतियोग्य आहेत की नाही याप्रमाणे ती बघूनच नीतियोग्य कर्म करणं, निष्ठेनं करणं, दया, क्षमा, प्रेम यांचा अवलंब करणं, भगवंतांची भक्ती मनामध्ये रुजवणं, त्यांचं स्मरण चिंतन करणं हा मनुष्याचा परमधर्म समजला जातो. धर्माचे काही प्रकार पडतात ते आपण बघू. सामान्य धर्म
म्हणजे सेवा, दया, मानवता वगैरे. आश्रम धर्म, आपल्या धर्मानं 4 आश्रम सांगितलेले आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, मग गृहस्थाश्रम, मग वानप्रस्थाश्रम आणि शेवटचा संन्यासाश्रम. निमित्त धर्म म्हणजे काही वेळेला अगदी अपवादात्मक प्रसंगामध्ये आपल्याला काही निराळं वागावं लागतं, त्याला निमित्त धर्म असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या महर्षींनी धर्माच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्या काय आहेत ते आपण बघूया. याज्ञवल्क महर्षी म्हणतात अहिंसा, दान आणि तपस्या यांना धर्म म्हटलं पाहिजे. महर्षी व्यास म्हणतात समाजाची धारणा ज्या नीती नियमांनी होते तो म्हणजे धर्म. कणाद महर्षी म्हणतात ज्यानं निश्रेयस म्हणजे परमार्थ, निश्रेयस आणि अभ्युदय म्हणजे भौतिक जीवन, परमार्थ आणि ऐहिक जीवन हे दोन्ही ज्या गोष्टींनी साध्य होतं तो म्हणजे धर्म. आता प्राचीन धर्माकडे जर आपण त्याची विवेचन केलं तर आपल्याला असं दिसून येतं की परब्रह्माचे जे साक्षात अवतार नारायण किंवा भगवान श्रीकृष्ण आणि नराचे जे अवतार अर्जुन, नर आणि नारायण यांनी अत्यंत प्राचीन काली हा नारायणीय धर्म आपल्याला सांगितला. महाभारतामध्ये नारायणीय धर्माची संदर्भ आपल्याला बघायला मिळतात. हा धर्म हे जे 2 ऋषी होते नर आणि नारायण ते स्वतः प्रवृत्तीपर मार्गाचे होते. म्हणजे काय तर अखंड मनुष्यानं निष्काम कर्म करत आपलं आयुष्य सुफल संपन्न करायला पाहिजे असं त्यांचा आग्रह होता. त्यामुळे त्याला प्रवृत्तीपर मार्ग असं म्हटलं जातं. प्रवृत्ती म्हणजे कर्मपर, कृतीपर असा तो धर्म नारायण ऋषींनी सांगितला, त्याला नारायणीय धर्म असं म्हटलं जातं. त्यालाच सात्वत धर्म किंवा भागवत धर्म असंही म्हटलं जातं. सात्वत धर्म म्हणजे काय तर हाच भागवत धर्म होय. श्रीकृष्ण भक्तीशी जोडला गेलेला हा अत्यंत प्राचीन असा पंथ आहे आणि या पंथाचे प्रवर्तक भगवान श्रीकृष्ण मानले जातात. नारायणाचे जे अवतार भगवान श्रीकृष्ण आणि नराचा जो अवतार अर्जुन त्याला भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये हाच नारायणीय धर्म म्हणजे कर्मपर धर्म त्याला समजावून सांगितला. त्यालाच योग असंही म्हटलं गेलं. आता बघूया स्मार्त धर्म म्हणजे काय. स्मार्त धर्म म्हणजे आश्रम व्यवस्थेप्रमाणे बर का आपली जी 4 आश्रमांची व्यवस्था सांगितली गेली आहे त्याप्रमाणे तरुणपणी मनुष्यानं संसार केल्यानंतर म्हातारपणी संसारातून लक्ष काढून घेऊन कर्म अजिबात सोडून देऊन त्यानं वानप्रस्थाश्रम आधी स्वीकारावा आणि त्यानंतर मग त्यानं शेवटचा आश्रम म्हणजे संन्यासाश्रम स्वीकारावा अशी ही आश्रम व्यवस्था आहे. याप्रमाणे मनुष्य जो कृती करतो त्याला स्मार्त धर्म असं म्हटलं जातं. स्मार्त म्हणजे स्मृतीपासून आलेला धर्म, तो स्मार्त धर्म. या धर्मामध्ये जे उपास्य दैवत आहे ते बहुतांश रीतीने भगवान शिवशंकरांना पूजलं जातं. भागवत धर्म मनुष्यानं आमरणांत शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्यानं कर्म करत राहावीत असा आग्रह भागवत धर्मानं धरलेला आहे.
आता वेदकालीन ऋतधर्म म्हणजे नेमका कोणता धर्म ते आपण बघूया. वेदकालीन धर्माला ऋतधर्म असं नाव दिलं गेलेलं आहे. हा धर्म सगळ्या जगताच्या सुव्यवस्थेचा आदर करतो आणि सुव्यवस्था राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, याबद्दल ऋतधर्म आग्रही आहे. व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी असा त्रिवेणी संगम असतो. म्हणजे काय तर व्यक्ती, समाज आणि देश असा त्रिवेणी संगम एकमेकांमध्ये गुंतलेला आहे. तर या 3 घटकांमध्ये परस्पर सामंजस्य हवं, त्यांच्यामध्ये समन्वय हवा, त्यांच्यामध्ये विसंवाद धोरण नको आणि एकमेकांमध्ये सहकार्य करून व्यक्तीची, समाजाची आणि देशाची अशी तिन्ही अंगांनी प्रगती व्हायला हवी असं ऋतधर्म सांगतो. विश्वाच्या प्रगतीला जे जे पोषक तत्व आहे त्याला ऋत असं म्हटलं जातं आणि विश्वाच्या प्रगतीला जे विरोधी तत्व असेल त्याला अनृत असं म्हटलं जातं. ऋत म्हणजे विश्वाचं, जगताचं सुनियमित नियंत्रण करणारा कायदा किंवा नीती नियम म्हणजे ऋत. या ऋतधर्माचा देव वरुण देव मानला गेलेला आहे आणि याचा पंथ हा वसिष्ठ धर्मपंथ असं मानलं गेलेलं आहे. वसिष्ठांमुळे हा पंथ पुढे चालवला गेला आहे. हा त्यागप्रधान पंथ आहे. व्यक्तीचं सुख हे दुसऱ्यांना ओरबाडून किंवा समाजाला, देशाला हानिकारक होईल अशा पद्धतीनं व्यक्तीनं स्वतःचं एकट्याचं सुख ओरबाडून घेऊ नये. फक्त स्वतःचा स्वार्थ व्यक्तीनं न बघता या तिन्ही घटकांचं एकत्रित संतुलन करून प्रत्येक घटक पोषक आणि विकसित होईल याकडे व्यक्तीनं लक्ष द्यायला हवं, हे सांगणारा हा ऋतधर्म. आता बघूया संन्यास धर्म म्हणजे काय. आधी संन्यास धर्माचे जे 4 प्रकार आहेत ते आपण बघूया. पहिला आहे कुटीचक, म्हणजे साधक जेव्हा निश्चय करतो की आता मी संन्यास घेणार आहे, तेव्हा प्रथम तो गावाच्या बाहेर छोटीशी झोपडी उभारून एकटाच राहतो आणि त्याला घरून अन्न दिलं जातं. मग त्यानंतर हळूहळू त्याची साधनेमध्ये प्रगती झाल्यानंतर त्यानंतर येतो बहुदक संन्यास प्रकार. यामध्ये आता तो घरामधलं अन्न घेत नाही, तो आता गावामध्ये जाऊन गावोगावी भिक्षा मागायला सुरुवात करतो. मग त्यानंतरचा प्रकार येतो हंस. यामध्ये आता तो गावापुरता तो त्याचं भ्रमण हे मर्यादित राहत नाही, तर आता तो देशभर भ्रमंती करायला निघतो. आणि शेवटचा जो प्रकार सर्वोच्च, सर्वश्रेष्ठ असा जो प्रकार आहे तो आहे परमहंस किंवा अवधूत. यामध्ये सर्व विकारांच्या, विषयांच्या, भौतिक गोष्टींच्या अतीत हा संन्यासी गेलेला असतो आणि अत्यंत संन्यस्त आणि वैराग्य वृत्तीनं तो आता ईश्वराप्रती आपलं सगळं आयुष्य समर्पित करून ते आयुष्य तो घालवतो. स्वामी विवेकानंदांनी सॉन्ग ऑफ संन्यासी हे एक अतिशय उत्कृष्ट असं काव्य रचलेलं आहे. त्यातल्या काही भाग मी स्वैर अनुवादित केलेला आहे, तो मी तुम्हाला आता सांगते आहे. स्वामी विवेकानंदांचं काव्य सॉन्ग ऑफ संन्यासी हे माझं जीवन संगीत अतीव मधुर झालं आहे. जणू दुसऱ्याच जगताकडून ते आलेलं आहे. हे हृदय संगीत
नाही कधीच ग्रासले जाईल नैराश्यानं. काय म्हणतात ते, हृदयातलं हे जे नैसर्गिक जुळू वाहणार जे मधुर जीवन संगीत आहे ते आता नैराश्यानं ग्रासलं जाणार नाही, किंवा लोभामुळे ते कधीच वेढलं जाणार नाही. का? कारण हा जो अंतर्नाद घुमत आहे तो साक्षात चिदानंद रूपी ईश्वराचा आहे. पुढे ते असं म्हणतात, सर्व बंधनाच्या बेड्या मी आता तोडून टाकल्या आहेत. ज्यांनी मला मोडून तोडून केलं, मला मोडलं, मला तोडलं, ज्या विकारांनी मला उद्ध्वस्त केलं, मला त्यांचं गुलाम केलं, त्यांना आता मी झुगारून दिलं आहे. झुगारून दिला आहे मी हा विकारांचा, भावभावनांच्या कल्लोळांचा सोनेरी बंदिस्त पिंजरा. झुगारून दिला आहे मी या भावभावनांचा, विकारांचा बंदिस्त सोनेरी पिंजरा, आणि आता मी मोकळा श्वास घेत आहे. संन्यास घेणं म्हणजे जाणीवपूर्वक संसाराचा त्याग करणं, जाणीवपूर्वक निश्चयपूर्वक भौतिक गोष्टी, सुखसोयी यांच्याकडे पाठ फिरवणं. सर्व आयुष्य ईश्वराप्रती समर्पित करण्याचा दृढ निश्चय संन्यासी साधक हा करत असतो. भौतिक गोष्टींचा त्याग करून त्या बदल्यात त्याला सर्वश्रेष्ठ असं परमेश्वराचं सुख त्याला प्राप्त करायचं असतं. कडकडीत वैराग्य त्यासाठी साधकाच्या अंतर्मनातूनच उमटायची खूप गरज असते. कारण काही काळापुरतं आपण भले ते वैराग्य धारण करूही, पण असं उसनं आणलेलं वैराग्य फार काळ काही टिकत नाही. त्यामुळे अंतर्मनातून वैराग्याची भावना उमलणं अत्यंत गरजेचं आहे. यावरून मला आदि शंकराचार्यांची एक कथा सांगावीशी वाटते. 788 साली त्यांचा कालडी या गावी जन्म झाला, केरळामध्ये. त्यांच्या वडिलांचं नाव शिवगुरु, आईचं नाव आर्यांबा. त्या दोघांना बऱ्याच उशिरा दीर्घकालाने त्यांना हे अपत्य झालेलं होतं. आदि शंकराचार्य अवघे 3-3.5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. परंतु तरी सुद्धा ते दुःख बाजूला ठेवून त्यांच्या मातेनं त्याचं 5व्या वर्षी त्याला गुरुकुलामध्ये पाठवलं. पण आदि शंकराचार्यांची इतकी काही अलौकिक अशी बुद्धिमत्ता होती की अवघ्या 2 वर्षांमध्ये, बर का, म्हणजे जे सगळं शिक्षण घ्यायला कमीत कमी 15 वर्ष लागतात ते अवघ्या 2 वर्षांमध्ये आदि शंकराचार्यांनी पूर्ण केलं. आणि 7व्या वर्षी आचार्य ही पदवी घेऊन ते आपल्या घरी परत आले. त्यांच्या मनामध्ये कधीपासून संन्यास धारण करावा हे त्यांच्या मनामध्ये निर्णय चाललेला होता. परंतु आर्यांबा म्हणजे त्यांची माता यांची परवानगी मिळवणं आवश्यक होतं. आणि आपली माता आपल्याला अनुमती देईल का याबद्दल आदि शंकराचार्य साशंक होते. त्यांनी 2-3 वेळेला आपल्या मातेजवळ हा विषय काढून बघितला खरा, पण आर्यांबानं तिकडे लक्षच दिलं नाही. ती म्हणाली, असं कसं, माझा तू एकुलता एक मुलगा आहेस, तुझ्याशिवाय मला या जगतामध्ये कुणाचाही आधार नाही. आणि त्यामुळे तिनं तो विषय टाळण्याचंच ठरवून ठेवलेलं होतं. आदि शंकराचार्यांना माहीत होतच
की आपली माता या निर्णयाला संमती देणं खूप कठीण आहे. मग एकदा पूर्णा नदीच्या काठावर ते आणि त्यांची माता दोघजण गेले असताना स्नान करण्यासाठी म्हणून आदि शंकराचार्यांनी पाण्यामध्ये उडी मारली आणि थोड्याच वेळात त्यांच्या ओरडण्याचा आवाज आर्यांबा मातेच्या कानावर गेला. आई आई, माते ग, माते ग, मी आता बुडलो ग, मगरीनं माझा पाय घट्ट धरून ठेवलाय, आता काही मी वाचत नाही बघ, मेलो मेलो मेलो. आर्यांबाला त्यांच्या हाका ऐकून ती अक्षरशः सुन्न झाली. काय करावं हे तिला कळेना. आदि शंकराचार्य म्हणाले की आता तरी माते, तू मला, माझा शेवट मला दिसू लागलाय, काही थोडे क्षण आता माझे आहेत, आता तरी तू मला संन्यास घ्यायची जर परवानगी दिलीस तर मी माझी शेवटची इच्छा पूर्ण झाली असं मी समजेन. ते ऐकल्यानंतर आर्यांबाचं डोकं भणभणायला लागलं. अवघा 7-7.5 वर्षाचा आपला मुलगा आणि काय ही अभद्र भाषा बोलतोय. माझे शेवटचे दिवस आले, माझी शेवटची इच्छा आली, त्यांना ऐकवेना. त्या एकदम अनिवार्यपणे बोलल्या, अरे बर बाबा बर, घे तू संन्यास, माझी तुला अनुमती आहे, पण असं काहीतरी वेड वाकडं बोलू नकोस बाळा, असं म्हणून त्या दुःखाने खाली कोसळल्या. त्यानंतर काही क्षणातच मगरीनं त्यांचे पाय सोडले आणि त्यातनं बाहेर पडत आदि शंकराचार्य आपल्या मातेच्या जवळ गेले. त्या 4 लोक जमली ती, त्यांच्या मदतीनं त्यांनी तिची सेवा केली, वैद्यांना बोलवलं, ती तिच्या मुखावर पाणी शिंपडलं. थोड्या वेळाने ती शुद्धीवर आल्यावर ती म्हणाली, बाळा आलास ना सुखरूप, हा चल आता राजा, आता आपल्या घरी चल बरं. तेव्हा आदि शंकराचार्यांनी तिला आधी नीट बसवलं आणि मग ते म्हणाले, अगं विसरलीस का तू, हा माते, अगं थोड्याच वेळापूर्वी तू मला संन्यास घेण्याची अनुमती नाही का दिलीस, आता मी आतुर संन्यास घेतलेला आहे आणि त्यामुळे मी आता अगदी स्वतःच्या घरात राहणं सुद्धा योग्य ठरणार नाही. त्यामुळे आपल्या गावामध्ये जे श्रीकृष्ण मंदिर आहे तिथे मी थोडा काळ वास्तव्य करेन आणि नंतर मी भ्रमंतीसाठी बाहेर पडेन. असं म्हणून आदि शंकराचार्यांना तिचा निरोप घेतला आणि ते श्रीकृष्ण मंदिरामध्ये राहू लागले. अत्यंत कडकडीत असं वैराग्य त्यांच्या मनामध्ये अगदी बालपणापासून रुजलेलं होतं. त्यांनी संन्यास घ्यायचा निर्णय घेतला त्याचं कारण म्हणजे त्यांना देशामध्ये जी धर्माच्या बाबतीत परिस्थिती झाली ती, अनेक मतमतांतर झाली ती आणि धर्मामध्ये लोकांमध्ये विभाजन झालं होतं, त्या सगळ्यांना एकत्र आणण्याच्या उत्तुंग ध्येयानं ते घरामधून बाहेर पडले आणि त्यांनी पुढे संन्यास धारण केला. आता बघूया स्वधर्म. स्वधर्म म्हणजे ज्याचं त्याचं नेमलेलं कर्म, नेमलेलं कर्तव्य, नियत कर्म म्हणजे प्रत्येकाचं स्वधर्म. हा जो स्वधर्म आहे तो प्रत्येकानं अत्यंत जबाबदारीनं, अतिशय मनापासून निष्ठेनं नीती नियम पाळून व्यवस्थितपणे आमरण सांभाळायचा असतो. जर आपल्या नित्यकर्मामध्ये जर कधी संकट आली तर त्यावेळी घाबरून न जाता, गांगरून न जाता, आता हा मला व्यवसायच नको, मला माझं हे नित्यकर्मच नको, का कारण काहीतरी संकट आलं, मग आता त्यातनं पलायनवाद कुणीही करता कामा नये. भागवतामध्ये महर्षी नारदांनी असं म्हटलेलं आहे
की जी व्यक्ती निष्ठापूर्वक आपल्या कर्तव्यांचं पालन करते तिला निर्गुण स्वरूपाची प्राप्ती होते, म्हणजेच तिला मोक्ष मिळतो. या संदर्भात मला श्रीमती ताराबाई मोडक यांची कथा सांगावीशी वाटते. जन्म 1892, मृत्यू 1973. त्या राजकोटमध्ये वुमन्स कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल होत्या. त्यांनी सर्वप्रथम बालवाडी म्हणजे नर्सिंग ही संकल्पना किंवा नर्सिंग एज्युकेशन हे ताराबाई मोडक यांनी आपल्या देशामध्ये प्रथम सुरू केलं. ठाणे जिल्ह्यातील बोर्डी इथे नूतन बाल शिक्षण संघातर्फे प्रथम बालवाडी त्यांनी सुरू केली. त्यांना पद्मभूषण 1961 मध्ये त्यांना प्राप्त झालं. त्या आपल्या देशातील पहिल्या बाल शिक्षण तज्ञ होत्या. त्यांना भारताच्या मॉन्टेसरी असं सन्मानपूर्वक म्हटलं जातं. 1914 मध्ये तत्वज्ञान हा विषय घेऊन त्या BA झाल्या. 1915 साली लग्न करून त्या अमरावतीला गेल्या. तिथे मुलींच्या हायस्कूलमध्ये त्यांनी नोकरी केली. 1920 मध्ये त्यांना मुलगी झाली आणि पुढे राजकोटला त्या प्रिन्सिपल म्हणून कार्यरत झाल्या. 1926 मध्ये त्यांनी नूतन बाल शिक्षण या संघाची स्थापना केली आणि त्याद्वारे देशामध्ये पहिली बालवाडी त्यांनी प्रस्थापित केली. बाल शिक्षण तंत्राचं त्यांनी एक देशव्यापी मॉडेल बनवलं. म्हणजेच आपल्याला बघता येईल की व्यक्तिगत स्वतःचा विकास साधताच यांनी आपल्या देशाच्या भल्याचाही सदैव विचार केला आणि त्याच्यासाठी सुद्धा त्या कार्यरत राहिल्या. आता बघूया वैष्णव धर्म म्हणजे काय. हा पंथ एक प्रमुख पंथ आहे. विष्णू हे आराध्य दैवत आहे. राम कृष्ण यांची उपासना केली जाते. प्राचीन काळामध्ये वैष्णव धर्माचे नाव पांचरात्र पंथ असं पडलेलं होतं. पांचरात्र नाव पडण्याचं कारण म्हणजे नारायण ऋषींनी 5 रात्री यज्ञ केलेला होता. पंचरात्र अगम म्हणून हे त्याचं पंथ हे त्याचं नाव पडलं. पंचरात्र अगम हे वैष्णवांचं महत्वाचे ते ग्रंथ आहेत. हा सिद्धांत असं सांगतो की सर्वप्रथम ब्रह्मांडामध्ये सर्वोच्च परमेश्वर म्हणजे नारायण होता. मग त्यानंतर त्याचे 4 पार्थिव उत्सर्जनामध्ये त्याचं रूपांतर झालं. 1 वासुदेव श्रीकृष्ण, 2 संकर्षण म्हणजे बलराम, 3 प्रद्युम्न म्हणजे मन निर्माण करणारा प्रद्युम्न, 4 अनिरुद्ध अहंकार निर्माण करणारा अनिरुद्ध. रामानुजांनी वैष्णव धर्मामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वर हा 5 पैलूंमध्ये प्रगट होतो. कोणता? एक म्हणजे त्याचं परारूप श्रेष्ठ रूप. दुसरा आहे व्यूह रूप म्हणजे अदृश्य रूप. तिसरा आहे विभव रूप म्हणजे अवतार रूपामध्ये तो प्रगट होतो. 4था आहे अंतर्यामी म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये तोच तो परमेश्वर, एकच एक परमेश्वर सगळ्यांमध्ये बसलेला आहे. आणि शेवटचा आहे अर्च म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये देवघर उभारतो
आणि प्राणप्रतिष्ठा करून एखादी आपली आराध्य दैवताची मूर्ती त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करून तिथे प्रतिष्ठित करतो, त्याला अर्च स्वरूपात भगवान प्रगट होतो असं म्हटलं जातं. शांडिल्यांची भक्तिसूत्रे हा सुद्धा वैष्णव धर्माच्या अंतर्गत एक प्रसिद्ध ग्रंथ मानला जातो. आता आपल्या धर्मानं जे 4 आश्रम सांगितलेले आहेत ते आपण बघूया. पहिला आहे ब्रह्मचर्याश्रम. ब्रह्मचर्याश्रम यामध्ये बालकाची प्रगती होत असते, विकास होत असतो. तो साधारण 5 वर्षाचा झाला की त्याला गुरुकुलामध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी पाठवलं जात असे. आत्ताच्या काळात आपण जे शिक्षण घेतो, शिक्षणाचा जो कालावधी आहे, विकसनाचा जो कालावधी आहे, त्याला ब्रह्मचर्याश्रम म्हटलं जातं. मग त्यानंतर येतो गृहस्थाश्रम. म्हणजे ब्रह्मचर्याश्रमामध्ये आपण शिक्षण घेतल्यानंतर मनुष्यानं लग्न करून संसार सांभाळायचा असतो. हा आहे गृहस्थाश्रम. व्यक्तीची खरं म्हटलं तर त्याच्या व्यक्तिमत्वाची, त्याच्या जडणघडणीची, त्याच्या तत्वज्ञानाची, शिक्षणाची जी खरी परीक्षा होते ती गृहस्थाश्रमामध्ये होते. कारण तो समाजाशी बांधील असतो, अनेकांशी त्याचे व्यवहार घडतात, त्याची वर्तणूक वेळोवेळी लोकांकडून तपासली जाते. म्हणूनच गृहस्थाश्रमाचा आदर करून संसारी गृहस्थाने आपली सगळी कर्तव्य नीट मनापासून व्यवस्थितपणे पार पाडायला हवीत असं तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये एक मंत्र म्हणतो की वेदाभ्यास पूर्ण झाल्यानंतर जेव्हा व्यक्ती गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करते तेव्हा त्यानं स्वतःच्या ज्या सांसारिक जबाबदाऱ्या आहेत त्याच्यापासून पलायन करू नये. त्याच्यापासून त्यानं पलायन करू नये. स्वतःची कर्तव्य नीट पार पाडावीत. स्वतःच्या वैयक्तिक सुखशांतीकडे आणि वैभवाकडे दुर्लक्ष करू नये. बघितलं, उपनिषद संसाराच्या विरुद्ध नाहीत. फक्त त्यांचं मत एवढंच आहे की एकदा ती जबाबदारी स्वीकारल्यानंतर व्यक्तीनं अत्यंत निष्ठेनं नीती नियम कायदे कानून पाळून आपापली कर्तव्य व्यवस्थित चोखपणे करावीत. स्वतःचं वैयक्तिक सुख शांती, आरोग्य, तब्येत, आपलं वैभव याच्याकडे लक्ष द्यावं. कशा रीतीनं लक्ष द्यावं तर केवळ वैयक्तिक सुखाचाच अर्थातच विचार करू नये. जे वैभव मिळालंय ते माझं एकट्याचं नाही, समाजाचा सहभाग आहे हे जाणून त्यातील काही भाग आपण समाजासाठी, अडल्या पडल्या गरजू लोकांसाठी सुद्धा राखून ठेवावा आणि उरलेल्या वैभवाचा आपण उपभोग घ्यावा असं उपनिषदांचं तत्वज्ञान आहे. वेदांत केवळ आपल्याला संसाराचा त्याग करा, सगळं सोडून द्या आणि संन्यास घ्या असं आपल्याला सांगत नाही. व्यक्ती जर गृहस्थाश्रमी असेल तर त्याला काहीच हरकत नाही. फक्त त्याचं आचरण सदैव शुद्ध असावं, नीती नियमांचं पालन त्यानं करावं, पाप कर्म करू नयेत, प्रलोभन लोभांना बळी पडू नये, वाईट कर्म घडू नयेत. एवढाच फक्त उपनिषदांचा, भगवद्गीतेचा, सगळ्यांचा याच्यावर कटाक्ष असतो. गृहस्थाश्रम हा इतर
सर्व समाजासाठी धारण पोषण करणारा एक मूळ आधारभूत पाया समजला जातो आणि त्यामुळे त्याचं महत्व नाकारून चालत नाही. पण गृहस्थाश्रम म्हणजे मनाला येईल तसं वागणं नाही. स्वैरपणे व्यक्तीनं वागून चालत नाही. तसंच ज्यानं आत्मज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे असा गृहस्थाश्रमामध्ये राहूनच गृहस्थाश्रमामध्ये राहूनच तो निश्चितपणे मोक्ष प्राप्ती करून घेऊ शकतो. यावरून मला संत एकनाथांची कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. जन्म 1533 पैठण इथे त्यांचा जन्म झाला. गुरु त्यांचे जनार्दन स्वामी. निर्वाण 1599. वारकरी संप्रदायाचे संत आहेत. त्यांचे पालन पोषण आजोबांनी केले. त्यांचे गुरु जनार्दन स्वामी हे देवगड येथे दरबारी अधिकारी होते. ते दत्तोपासक होते. संत एकनाथ ते त्यांचे शिष्य झाले. त्यांनी मनापासून त्यांची गुरुसेवा केली. त्यांना सुद्धा साक्षात दत्ताचं दर्शन घडलं. एकनाथी भागवत हा संत एकनाथांचा अत्यंत लोकप्रिय ग्रंथ आहे. त्यांचं गिरिजाबाईंशी लग्न झालं. 2 मुली आणि 1 मुलगा त्यांना झाला. त्यांचं महत्वपूर्ण कार्य म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरी प्रत शोधून काढून ती शुद्ध केली. भारुड या लोकसाहित्याच्या माध्यमातून संत एकनाथांनी भारुड या लोकसाहित्याच्या प्रकारामधून सामान्य जनतेचं प्रबोधन केलं. त्यांनी लोकहिताचं कार्य अखंडपणे चालू ठेवलं. संसारामध्ये राहून सुद्धा अत्यंत निर्मळ मनानं मनुष्याला निश्चितपणे उत्तम परमार्थ साधता येतो हे त्यांनी आपल्या उदाहरणानं सिद्ध करून दाखवलं. त्यांनी फाल्गुन वद्य षष्टीला कृष्ण कमल तीर्थामध्ये पाण्यामध्ये उतरून त्यांनी देहत्याग केला. हा दिवस एकनाथ षष्टी म्हणून ओळखला जातो. भागवत कथा पुराण याचा हा एपिसोड आता मी इथे थांबवत आहे. हा एपिसोड थांबवण्यापूर्वी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की कृपया अमृताचे डोही या YouTube वरील माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. भागवत कथा पुराणाचे पुढचे एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. या एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मंगल मूर्ति मोरया. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण
हरी हरी, राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी, जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.